आज आपण जाणार आहोत नाशिक जिल्ह्यातील नांदगावला आणि घेणार आहोत एकविरा मातेचं दर्शन। पेशव्यांनी जीर्णोद्धार केलेल्या या ग्रामदेवतेचं मंदिर 350 वर्ष जुनं आहे। चला तर मग जाऊयात एकविरा देवीच्या दर्शनाला। नांदगाव शहरातून वाहणाऱ्या शाकंभरी आणि लेंडी नदीच्या संगमाजवळ असलेलं हे एकविरा देवीचं मंदिर। मंदिरासमोरच तब्बल 31 फूट उंचीची दगडी दीपमाळ आणि त्याखाली असलेलं श्री गणेशाचं हे छोटंसं मंदिर। एकविरेच्या दर्शनाला जाण्यापूर्वीच गणरायाचं दर्शन होतं आणि त्यानंतर मुख्य मंदिरात प्रवेश होतो। एकविरेच्या बाजूलाच रेणुका माता आणि श्री गणेशाची मूर्तीही आहे। या मंदिराला 2 घुमट आहेत। दुसऱ्या गाभाऱ्यात एकविरा देवीची स्वयंभू मूर्ती आहे। दगडाची ही मूर्ती पूर्वी शेंदूर चर्चित होती, जिचा नंतर जीर्णोद्धार झालाय। साधारण एकविरा देवी मंदिर हे साधारण 250 ते 300 वर्षापूर्वीचे असून पेशवेकालीन आहे आणि सर्व नांदगाव शहराचे ग्रामदैवत असून अत्यंत जागृत आहे आणि नवसाला पावणारे आहे। 17व्या शतकात या परिसरात ब्रह्मानंद महाराज यांना देवीचा दृष्टांत झाला आणि पेशव्यांच्या मदतीनं त्यांनीच या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचं सांगितलं जातं। आखीव रेखीव भक्कम दगडांमध्ये या मंदिराचं बांधकाम करण्यात आलं असून आजही हे मंदिर भक्कम स्थितीत उभं आहे। पूर्वी या मंदिरामध्ये देवीची 6 फुटांची मूर्ती होती, पण पंचक्रोशीत देवीची महती पसरली तशी भाविकांची गर्दीही वाढायला लागली। हेच पाहून पुढे 11 फूट उंचीची आणि 18 भुजा असलेली देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली। देवीच्या 18 हातांमध्ये 18 शस्त्र आहेत। वाघावर स्वार झालेली एकविरा देवी शुंभ आणि अशुंभ या राक्षसांचा वध करत असल्याचं रूप इथं पाहायला मिळतं। देवीच्या हातामध्ये विविध आयुध पाहायला मिळतात। चैत्रोत्सवाच्या काळात आणि शारदीय नवरात्रोत्सवात इथं यात्रा भरते। नवरात्रोत्सवाचे 9 दिवस महिला भाविक मंदिरात घट बसवतात। नवरात्रामध्ये 9 दिवसही मातेचे रूप रोजच्या रोज बदलत असते। रोज तिला नवीन 9 दिवसाच्या 9 पैठण्या नेसवल्या जातात, शृंगार केला जातो। त्या शृंगारपण तिथे रूप रोज नवीन प्रकार पाहायला मिळते आणि तिन्ही रूपामध्ये तिचं दर्शन होतं, सकाळ दुपार आणि संध्याकाळ। ग्रामदेवता असलेल्या एकविरा मातेवर भाविकांची श्रद्धा अपार आहे। देवीच्या दर्शनानं अनेक मनोकामना पूर्ण झाल्याचंही भाविक सांगतात। आमचा दवाखाना जो आहे, क्लिनिक जो आहे, तो मंदिराच्या एकदम समोरच आहे। आता मला 14 वर्ष झाली इथं नांदगावमध्ये प्रॅक्टिस करून, पण अजून एकदा आणि हे वैद्यकीय क्षेत्र जे आहे ते वैद्यकीय क्षेत्र हे खूप रिस्कने भरलेलं असतं। कधी काय होईल काहीच त्याच्यामध्ये रिस्क खूप असते। त्याच्यामुळे पण आजपर्यंत 14 वर्षामध्ये देवीच्या कृपेने, देवीच्या आशीर्वादाने आमच्यावर अजून प्रॅक्टिस खूप सुरळीत चालू आहे, व्यवस्थित चालू आहे। आणि एवढ्या 2-3 वर्षामध्ये मी रोज मंदिरामध्ये संध्याकाळी येते, 11 प्रदक्षिणा मारते। कायम आम्ही नाही म्हणजे मंदिरातच येतो दर मंगळवारी, दर शुक्रवारी आरतीला, पण एकदम प्रसन्न वाटतं। नाही आलं तर आम्हाला करमतच नाही। का असं वाटतं पण तुम्हाला यावर्षी? श्रद्धा आहे आमच्या देवीवरती, कायमस्वरूपी आम्ही येतो मंदिरात। हिंदू पंच कमिटी ट्रस्टच्या वतीनं या मंदिराची देखभाल केली जाते। सध्या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचं काम पूर्ण झालंय। आता पुढचा टप्पा म्हणून मंदिर परिसराचं सुशोभीकरण करण्याचा ट्रस्टींचा मानस आहे। यात्रोत्सवाच्या काळात हजारो लोक संपूर्ण महाराष्ट्रातून नांदगावच्या ग्रामदैवताच्या दर्शनासाठी येत असतात। प्रचंड असा मोठा उत्सव या ठिकाणी भरत असतो। अनेक लोक श्रद्धेने अतिशय नवरात्रोत्सव काळात, चैत्र पौर्णिमेच्या काळात दोन्ही वेळेस प्रचंड संख्येने गर्दी करत असतात। पेशवेकालीन असलेलं हे मंदिर आजही मोठ्या दिमाखात उभं आहे। अगदी त्याच दिमाखात ग्रामदेवता एकविरा देवीवर भाविकांची अपार श्रद्धाही दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे। अजय सोनावणे, एबीपी माझा, नांदगाव, नाशिक।